मागच्या वर्षी 7-8 विद्यार्थिनी आपल्याकडे होत्या, पण आपण थोडं काम राहिल्यामुळे ते बंद ठेवलं. पण यावर्षी आपण सुरू करत आहोत. ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी मे महिन्यामध्ये शिबिरामध्ये आपल्या मुला-मुलीला घेऊन यायचं. मग शिबिरामध्ये आल्याच्या नंतर कळतं की हा मुलगा शिकेल की नाही, याला आवड कशाची आहे. आवड असेल तर तो विद्यार्थी टिकतो. म्हणून यथामती यथावकाश झालेली सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, मडका जमलेले सर्व श्रोतू मंडळी, महिला मंडळ, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गायक वादक, आणि त्याचबरोबर एक नाव माझ्याकडून विसरलं होतं की आपला जो हा कार्यक्रम आहे तो प्रेमभाव या यूट्यूब चॅनलवरती जे दाखवणारे आहेत, प्रेमभाव ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते आमचे भासे माधव दादा हे आज आपल्या कार्यक्रमाची शूटिंग करतात. आणि आपला कार्यक्रम झाल्याच्या नंतर देखील आपला हा कार्यक्रम कायमस्वरूपी आपल्याला दिसणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद करते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोल जय जय आपल्या गावामध्ये भरपूर तरुण मंडळ आहे, पण या ठिकाणी फक्त ज्येष्ठ मंडळ आहेत आणि महिला मंडळ आहे. तरुण मंडळ गेलं कुठं? तरुण मंडळ झोपी गेला असेल घरी, नाही तर मोबाईल चालू असेल तरुण मंडळाचा, बरोबर ना महाराज? अहो, तरुण मंडळाने या ठिकाणी यायला पाहिजे, या कीर्तनामध्ये या मंडपामध्ये यायला पाहिजे. तेव्हा कुठंतरी आम्ही गावगाव सप्त्यासाठी जातो महाराज. तरुण मंडळाची अशी रांग लागलेली असते महाराजाच्या सेवेकरता. आपल्या परिसर, आपल्या जवळचंच गाव आहे ना, आपण त्याचा आदर्श घ्यायचा ना. चांगतपुरी तिथं किती तरुण असतात, पण आपल्या गावामध्ये दिसतच नाही. मला इथं आहेत तरुण, पण ते दिसत नाही. तरुणांनी या ठिकाणी यायला पाहिजे. जोपर्यंत माणूस परमार्थाकडे येत नाही तोपर्यंत त्या माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ कळत नाही. जोपर्यंत माणूस भगवंताकडे येत नाही तोपर्यंत त्याला आपलं जीवन कसं जगावं हे कळत नाही. आपल्या अण्णांनी किती असे मुलं तयार केलेत, किती मुलं घडवलेत. त्याचपैकी आज आपल्या परिसराचं एक भूषण आहे कृष्णा महाराज व्यवहारे. आज ते कोणत्या लेवलला पोहोचलेत? एकदम वरच्या. म्हणजे आज आपल्याला त्यांची तारीख पण भेटणार नाही. अण्णांनी त्यांना शिकवलं. म्हणजे असं तरुण मंडळी जर आले तर ते शिकतील. मलाही तुम्ही सर्वांनी घडवलंय, म्हणून मी आज या ठिकाणी, जर तुम्ही मला जर हरिपाठात बसू दिलं नसतं, कीर्तनात बसू दिलं नसतं, तर मग मी तुमच्या पुढं इथं कीर्तन करू शकलेच नसते ना. तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आमचे भास्कर मामा असतील, आमचे धोंडू तात्या असतील, आमचे सर्व जेवढे असतील, सर्व म्हणजे सर्वांनी मला एक शिकवलेलंच आहे. सर्व इथं माझे कोण आहेत? गुरुवरच आहे. म्हणून कुणीतरी घडवल्याशिवाय कुणीतरी घडत नसतं. कार्य करायला कुणीतरी करता लागतो, तेव्हा कार्य हे होत असतं. घडवायला पण कुणीतरी लागतो. अहो, आमच्या जिजाऊनी शुभा घडवला. आज जर आमच्या जिजाऊनी शुभा घडवला नसता तर आज मी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित नसते. जिजाऊनी शुभा घडवला म्हणून तर या आया बहिणी सर्व ज्या काय आहेत, मुली सर्व सुरक्षित आहे. नाहीतर या कलियुगामध्ये फार पाप होतंय. अनेक बलात्कार, अनेक घटना अशा होतात. तर या कलियुगाचा तो प्रभाव आहे आणि या कलियुगामध्ये ते होत राहणार आहे. पण जेव्हा त्या राजाने, त्या जिजाऊ आईसाहेबांनी आपल्या मुलाकडून वचन घेतलं, तर तू काय करायचंय? तर या ज्या आया बहिणी आहेत ना, त्यांचं तू काय करायचं? संरक्षण करायचं, तू त्यांचं रक्षण करायचं. त्यांनी अशी शुभाला शिकवण दिली. आणि शुभांनी पण काय केलं? मा साहिबा दिलं वचन, वचन पूर्ण करी. मा साहिबा दिलं वचन, वचन पूर्ण करी. बाई राजा ग, बाई शुभा ग, बसला घोड्यावरी. बाई राजा ग, बसला घोड्यावरी. माझा शुभा ग, बस
शोभा त्या शोभानी त्या जिजाऊनी त्या शोभाला घडवलं, एका आईने आपल्या लेकाला घडवलं, म्हणून हा महाराष्ट्र घडला. आणि आज मी या ठिकाणी उभी आहे. मग घडवायला कुणाला घडवायला कुणीतरी हवं आहे, कार्य करायला करता लागतो. आणि आपल्याला जर देवाजवळ जायचंय ना, मग आपल्याला कुणाजवळ जावं लागल? संताजवळ लागल. आपल्याला अगोदर संतांची सेवा करावी लागल, तेव्हा आपण देवाजवळ जाऊ. मग देवाला देखील कोणता भक्त आवडतो? जो सतत नामचिंतन करतो. आवडी दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तो जो सतत नामाचा उच्चार करतो आणि जो गळ्यामध्ये जो वैष्णव होतो, जो वैष्णव भक्त असतो, वैष्णव भक्त जो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा, त्यालाच वैष्णव म्हणतात. आणि त्याचीच कीव कुणाला येते? तर देवाला येते. आणि मग देव त्या वैष्णव भक्ताला काय करतो? जवळ घेतो. आणि मग देवाने आपल्याला जन्म दिलाय ना, मग आपल्याला आणखीन काय करायचंय? आपल्या या जन्माचं सार्थक कशाने होईल? साधन काय आहे आपल्या जन्माचं? हेच बंगाचं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची गोपी चंदन टिळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, निर्धारी आला नाही, आला नाही. वा वा. लाईट गेली होती तरी पण सर्वांनी सुंदर अशी चाल म्हटली, त्याबद्दल सर्वांसाठी टाळ्या बरं का. हा, आमच्या महाराजांनी पण चांगली चाल म्हटली बरं का. त्यांच्याबरोबर सर्वजणांनीच म्हटली बरं का, तसं नाही एकट्यानेच नाही म्हटली, सगळ्यांनीच म्हटली, म्हणून सगळ्यासाठी टाळ्या बरं का. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की वैष्णवाला एक साधन सांगितलेलं आहे. तर ते कोणतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. वैष्णवाला एक साधन आहे. कोणतं? तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. त्याला वारीचं एक साधन सांगितलेलं आहे. पैठणची वारी, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, या ठिकाणी 2च वाऱ्या घेतलेल्या आहेत. कोणती? आषाढी आणि कार्तिकी. पण त्याचबरोबर आपल्या सर्वांचं जवळचं तीर्थक्षेत्र असणारं पैठण, या पैठणची पण आपण वारी केली पाहिजे. आणि ती वारी करण्याकरताच आपल्याला देवानी पाय दिलेले आहेत बरं का. नाहीतर संसाराची वारी करण्याकरता दिलेले नाही. संसाराची वारी तर आपण दररोजच करतो, शेताची वारी तर आपण दररोजच करतो, पण कधी कधी परमार्थाची वारी पण आपण केली पाहिजे. पंढरपूरची वारी, आपल्या गावातील बरेच वारकरी पंढरपूरला जातात आणि जायलाच पाहिजे. पैठणला देखील बरेच वारकरी जात होते, पण आता जरा काही काही जणाला कंटाळा येतो बरं का. सुंदर अशी आपल्या गावातून दिंडी जात होती, पण त्या दिंडीमध्ये पण काही जणाला कंटाळा यायला लागला. पण जो नियम आहे, आपलं गाव महाराज खूप भाविक होतं. आता मी लहानपणापासून याच गावात असल्यामुळे आता मला सर्व माहीत असणारच ना. आपल्या गावामध्ये दर एकादशीला कीर्तन असायचं, ते पण फक्त महिन्याच्या नाही, 15 दिवसाच्या. दर एकादशीला आपल्या गावामध्ये पहिलं कीर्तन असायचं. परिसरात कुठेच नाही, पण आपल्या गावामध्ये दर एकादशीला कीर्तन व्हायचं. पण आता जसं जसं कलियुग जवळ येईल तसं तसं ते कीर्तन सुद्धा बंद व्हायला लागले, लोकांना कंटाळायला लागले. पहिले एकादशीला कीर्तन व्हायचं तरी जेवढे लोक ऐकायलाचे तेवढे असायचेच, आणि आता पण आहेत बरं का भरपूर. पण तरी आपलं गाव फार भाविक होतं, फार देवाकडे भक्ती करणारं होतं. पण तरी आता थोडी कमी कमी झालंय. भजन पण सोमवारी भजन, गुरुवारी भजन, शनिवारी भजन. आता होतं का भास्कर मामा? पाठच पण जास्त झालं. हा,
पाटाला पाणी जास्त झालं, सगळ्याचे उस झाले, मग सगळे कुठं जातात आता उसाला पाणी द्यायला. म्हणून आता भजन नाही महाराज, भजन करायला पाहिजे. हां, भजन कमी, महाराजांनी सांगितलं भजन कमी आणि भोजन जास्त. भोजन केलं का मग काय येतो भजनाचा कंटाळा येतो. मग कंटाळा आला का जाऊ दे तिकडं, हे काम निघालं ते काम निघालं म्हणून गावातलं भजनही बंद झालं आणि गावातल्या एकादशीच्या वाऱ्याही काय झाल्या आता बंद झाल्या. पण आणखीनही तुम्हाला वेळ आहे, आणखीनही वेळ गेलेला नाही, आणखीनही ते कार्य करायला पाहिजे. महाराज हे कलियुग कशासाठी आहे? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, ते नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, ते नारायण देईल भेटी, ते नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये आपण कीर्तन केलं पाहिजे, कलियुगामध्ये आपण नामचिंतन केलं पाहिजे. कलियुग हा त्याच्यासाठीच आहे आणि कलियुगामध्ये जन्म हा आपल्याला त्याच्यासाठीच आहे. म्हणून तुम्ही आजही वेळ गेलेला नाही, एकादशी सुरू करा. गावात भजनाचा नियम जो होता तो भजनाचा नियम पण तुम्ही काय करा, सुरू करा. तुम्ही जर भजन सुरू कराल तर तुमची पुढची पिढी सुधारेल बरं का. आता या ठिकाणी जे जुने लोक आहेत सगळे तेच आहेत, जे जुने आहेत तेच आहेत सगळे, नवीन इथं फक्त हे 2-4 जण आहेत. पण जी मधली पिढी म्हणजे तरुण पिढी इथं आहे कुणी उभा टाळ घेऊन नाही, गावातलं तर कुणीच नाही. म्हणजे या पिढीच्या नंतर आपल्या गावामध्ये कुणीच घडलं नाही, आणि जे घडले त्यांना पण कंटाळा येतो, ते घरीच झोपा घेतात. त्यांनी यायला पाहिजे, करायला पाहिजे, परमार्थ वाढवला पाहिजे. परमार्थ कशासाठी आहे? वाढवण्यासाठी आहे. तो वाढवतच गेला पाहिजे, त्याला कधीच त्याची कमतरता नाही झाली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये देवाची भक्ती ही वाढतच गेली पाहिजे, देवाची भक्ती कधीच कमी नाही झाली पाहिजे. परमार्थ महाधन, देवाचे चरण, भावया जतन, महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ, आपण परमार्थामध्ये जर आलो तर आपण कुठे जाऊ? आपण जर कथेमध्ये आलो, कीर्तनामध्ये आलो तर आपल्याला परमार्थाची गुढी लागेल, आणि घरीच जर झोपा घेतल्या तर लागणार नाही. त्याच्याकरता या मंडपात यावं लागेल. तेव्हा आपण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्यायचं असेल तर परमार्थामध्ये आलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे आणि देवाचं नामस्मरण देखील केलं पाहिजे. मग नामस्मरण हे कुठं घडतं? तर नामस्मरण हे पंढरपूरच्या वारीमध्ये घडतं, आळंदीच्या वारीमध्ये घडतं, पैठणच्या वारीमध्ये देखील घडतं. मग आपण ती वारी केलीच पाहिजे ना. म्हणून नाथबाबा म्हणतात की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. वैष्णवाला याच्यासारखं सोपं दुसरं साधन कोणतंच नाही असं नाथबाबा सांगतात. आणि नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या
परम तो देवा परम तो देवा परम पूजा जगी तुळशी माळ गेला गोपी चंद टिळा तुळशी माळ गेला गोपी चंद टिळा तो देवा परम पूजा जगी तो देवा वैष्णवाचा राधाई कळवाला हृदयी कळवळा वैष्णवाचा आ आ
सर्वांसाठी टाळ्या वाजा, कारण खालच्या बसणाऱ्या मंडळींनी जर टाळ्या वाजवल्या तर जे गायनाचार्य असतात, मृदंगाचार्य असतात, यांना सर्वांना काय वाटतो? आनंद वाटतो. म्हणून एखाद्याने जर चाल म्हटली तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. मग त्यांना आणखीन काय येत असतो? उत्साह येत असतो, जल्लोष येत असतो बरं का. मग नाथ बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. मग नियम कोणता आहे? तर जो काय करतो? सदा देवाचं नामचिंतन करतो, जो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो तो खरा वैष्णव आहे. आणि जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तोच खरा काय आहे? वारकरी आहे. आणि ज्याचा हा नियम आहे, ज्याचा हा नियम कधी मोडत नाही, तो भक्त देवाला काय आहे? तर अतिशय प्रिय आहे आणि अतिशय आवडता आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये काही ना काही कोणता तरी नियम हा माणसाने केलाच पाहिजे. एक छोटासा दृष्टांत सांगते जाता जाता बरं का. जाता जाता एक छोटासा दृष्टांत सांगते आणि माझी कीर्तनरूपी सेवा संपवते. आता एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता आणि त्यांनी आता सगळे महाराज मंडळी सांगतात की काहीतरी नियम करा, देवाची भक्ती करा, कोणता तरी तुम्ही नियम करा. म्हणून त्या व्यक्तीनं ठरवलं की आपण कोणता तरी नियम करायचा. मग आता नियम तरी करावा, आपण कसा करावा? जीवनाचं काहीतरी कल्याण व्हावं असाच काहीतरी नियम करावा ना. मग त्यांनी कोणता नियम करायचं ठरवलं? त्यांनी ठरवलं की आपल्या घराच्या समोर कुंभारवाडा आहे, आपण उठलं का काय करायचं? त्या कुंभाराचं तोंड पाहायचं. त्याचं तोंड पाहिल्याशिवाय आपण पुढचं कोणतंच कार्य करायचं नाही. त्यानं असा नियम केला. आणि मग आता त्याचा नियम बरेच दिवस चालला, फार दिवस झाले. त्याचा तो आपला दररोजचा तो उठायचा, आंघोळ ते करायचा आणि घराच्या बाहेर निघाला की अगोदर तो कुणाचं तोंड पाहायचा? कुंभाराचं तोंड पाहायचा. बरेच दिवस झाले आणि एक दिवस कुंभार काका सकाळी त्याच्या अगोदर उठले आणि आपल्या शेतामध्ये माती आणण्याकरता गेले. आता याचं दररोजचा नियम, उठला, आंघोळ वगैरे केली, कुंभाराचं तोंड पाहण्याकरता बाहेर निघाला. त्याला कुंभार दिसले नाही म्हणून त्याने डोळे झाकून घेतले. तो म्हटला आपला नियम मोडायचा नाही, जेव्हा कुंभार दिसतील कुंभार काका तेव्हाच आपण आपला नियम सुरू करायचा. त्यानं तसेच डोळे झाकले, घराच्या बाहेर निघाला आणि कुंभारीन काकूला म्हणाला, कुंभारीन काकू का हो, आज कुंभार काका कुठे गेले? तेव्हा कुंभारीन काकू म्हणत्या, कुंभार काका ना शेतामध्ये आज लवकरच गेले, माती संपली होती, माती आणायची होती म्हणून गाढव घेतले आणि माती आणायला गेले. मग आता हातसेच डोळे झाकत झाकत, कुणाचं त्याला तोंड पाहायचं नव्हतं, थोडासा खाली पाहत पाहत रस्ता पाहत पाहत तो कुंभाराच्या शेतामध्ये गेला. कुंभार काका तिथं माती खोदत होते. माती खोदत असताना कुंभार काकाला 2 हंडे सापडले. कशाचे? पाण्याचे नाही बरं का, सोन्याचे. कुंभार काकाला 2 सोन्याचे हंडे सापडले आणि हा बिचारा आपला त्याचा नियम करण्याकरता आला होता. त्यानं डोळे झाकून घेतले होते. तो म्हणतो पाहिलं पाहिलं पाहिलं, सगळं पाहिलं, आता सगळा नियम झाला. तो म्हणतो पाहिलं पाहिलं, मी सगळं पाहिलं. आता कुंभार काकाला काय सापडलं होतं? सोन्याचे हंडे. आणि याला काय वाटलं? हा म्हणतो की मी हंडेच पाहिले, पण यांनी ते हंडे पाहिले नव्हते. याला फक्त काय पाहायचं होतं? कुंभाराचं तोंड पाहायचं होतं. मग कुंभार काका त्याला म्हणता, ए बाबा तू इकडे इकडे इकडे, तू काय कर, याच्यातला एक हंडा तुला घे, पण तू काय कुणाला बोबाटा करू नको. मग मला याच्यात सांगायचं काय, तर त्या माणसाने कुणाचं तोंड पाहिलं? कुंभाराचं. कुणाचं? कुंभाराचं. सामान्य माणसाचं तोंड पाहिलं तर त्यांना सोनं भेटलं. त्यानं सामान्य माणसाचं तोंड पाहण्याचा नियम केला तर त्याला सोन्याचा हंडा भेटला. मग एवढा तो दानशूर भगवान परमात्मा आहे, त्याचं जर तोंड पाहिलं तर मग काय भेटणार नाही. म्हणून माणसाने एक नियम आयुष्यामध्ये करायला पाहिजे, देवाची भक्ती माणसाने करायला पाहिजे. मग नाथ बाबा म्हणतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदनटिया हृदय कळवळा वैष्णवांचा. तुम्ही जन्माला आलाय ना, मग कोणता तरी आयुष्यामध्ये नियम करा, देवाची भक्ती करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, वैष्णव व्हा, आषाढी कार्तिकी पंढरीची पैठणची काय करा, वारी करा. हेच आपल्याला साधन आहे. आणि हे सगळं जे करतो तो भक्त देवाला अतिशय जवळचा असतो आणि अतिशय असा प्रिय असतो. असा अभंगाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असू शकतो
मी सांगू शकत नाही. प्रत्येकाचा अर्थ वेगळा, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, प्रत्येकाचं चिंतन वेगळं. पण आहे ना, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली ती चोच करून माऊली रिजे जेवी. जे चुकीचं असल, एक तुमचं लेकरू म्हणून जे चुकीचं असल ते माझं मला परत करा, आणि जे काही माझ्या मुखातून 2 शब्द बरोबर निघाले असतील, बरोबर आले असतील, ते तुमच्यासोबत घेऊन जा. म्हणून जाता जाता एक सांगते की आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांनी संस्कारी व्हावं, आपल्या मुलांनी भले एखादी नोकरीला एखाद्या वेळेस नाही लागला मुलगा तरी चालेल, पण निदान त्याला संस्कार पाहिजे, त्यांनी आईवडिलांना जपलं पाहिजे. म्हणून आपण दरवर्षी आपल्या विवाह मंडळ येते. अगोदर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या आळंदीला संस्था होती, तिथले आमचे 2 विद्यार्थी आहे तिथं अजून, आपला कृष्णा आणि भैया, हे दोघं आमच्याकडे होते. आणि त्याचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला बरं का. हे दोघं आमच्याकडे होते, नंतर लॉकडाऊन पडलं आणि नंतर सगळं बंद झालं. पण महाराज तरी पण त्यांचे संस्कार बंद झाले का? तर नाही. आता त्या लॉकडाऊनला 6-7 वर्ष झाले, पण तरी पण ते आज टाळ घेऊन निदान त्यांना भले आलं नाही काही, पण निदान संस्कार तरी त्यांना आहेत. म्हणजे जर मुलं घडवायची असतील तर त्यांना संस्कार देणं हे कुणाचं कर्तव्य आहे? तर आई वडिलांचं कर्तव्य आहे. लहानाला घडवणं हे मोठ्याचं कर्तव्य आहे. म्हणून आपण दरवर्षी बाल सुसंस्कार शिबिर ठेवत असतो. आळंदीला ठेवत होतो, नंतर गावाकडे आल्यानंतर मध्ये 2 वर्ष बंद होतं, पण गेल्या वर्षीपासून आपण ते सुरू केलंय. म्हणून ज्यांना कुणाला इच्छा असेल की आपल्या मुलाने काहीतरी संस्कारित व्हावं, काहीतरी संस्कार लागावे, निदान भले नाही एखादा कीर्तन करू शकला, नाही एखादा मृदंग वाजवू शकला तरी चालेल, पण निदान त्याला चांगलं बोलायचं, लोकांना कसं बोलायचं, कुणासोबत कसं वागायचं, एवढी तरी क्षमता त्याच्यामध्ये येईल. म्हणून ज्यांना इच्छा असेल, मे महिन्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये शिबिर असतं. आणि त्याचबरोबर आपण मुलींची संस्था पण सुरू करणार आहोत.